सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या चौकशी नाट्याची, आदिवासी बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाची, चोरीला गेलेल्या रस्त्यांची आणि पुराव्यासह उघड झालेल्या भ्रष्टाचाराची. याच चॅनलवरनं गारगाव पर्ली विभागातील 85 रस्त्यांची चोरी झाली अशी बातमी आम्ही जाहीर केली होती. 17 कोटींचा भ्रष्टाचार झालाय या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. वरपासून खालपर्यंत अक्षरशः मोठा गोंधळ माजला. नेमकं काय घडलंय हे कुणालाही कळेनासं झालं होतं. प्रत्येक जण असं काही घडलंच नाही असं सांगण्याचा आटापिटा करत होता. त्याच्यामध्ये ठेकेदार, भ्रष्ट अधिकारी हे आघाडीवर होते. मग आता सलग 64वा दिवस आहे आज. सलग 64 दिवस आम्ही रोज एक नवा भ्रष्टाचार बाहेर काढतो, एक नवा रस्ता लोकांच्या समोर ठेवतोय, त्याची बिलं, त्याची कागदपत्र ही आमच्या फेसबुकवर अपलोड करतोय, सोशल मीडियावरनं व्हायरल करतोय. त्याच्यामुळं सर्व काही पितळ आता उघडं झालं, लोकांना कळलं आता हे प्रकरण मिटत नाही आणि म्हणून नवनवीन प्रकरणं आता येऊ लागलीत. रस्त्यांची कामं बरीचशी सुरू झालीत. PWDचे अधिकारी कागदपत्र रंगवायला लागलेत आणि त्याच वेळी हा भ्रष्टाचार 17 कोटींचा नाही तर तो एकूण भ्रष्टाचार हे 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे याची चर्चाही आता सुरू झाली. म्हणजे या कोरोना काळामध्ये जवळपास 117 कोटींची टेंडर निघाली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना काळ सगळं ठप्प असताना जव्हार PWD मात्र कार्यक्षम होती. म्हणजे कोट्यावधी रुपये हे काम न करता या लोकांनी हडप केलेत. आणि हे सगळं बाहेर निघाल्यानंतर आता हे खरं तर रस्ते करून घ्यायला पाहिजे होते. व्हिजिलन्स डिपार्टमेंटने चौकशी करून कारवाई करायला पाहिजे होती. तसं काहीही न होता PWDचे अधिकारी आता मॅनेजमेंट करायला लागलेत. याला मॅनेज कर, त्याला मॅनेज कर. म्हणजे खरं तर विधानसभेमध्ये हा प्रश्न यायला पाहिजे होता. 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी हे प्रकरण निघून झालंय. रोज प्रकरण हे चर्चेत आहे, वृत्तपत्रामध्ये गाजतंय. सर्वत्र ते प्रकरण व्हायरल झाल्यानंतर, आमदारांपर्यंत आम्ही सगळं पोहोचवल्यानंतर, म्हणजे सगळ्याच आमदारांपर्यंत हे पोहोचवलंय. सगळ्या आमदारांना हा प्रश्न विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी अधिकारी भेटत होते. ते आता सक्सेस झालेले दिसतात, कारण विधानसभेमध्ये हा प्रश्न आलेला नाही. आमदार राजेश पाटील यांनी एकट्यानेच प्रश्न विचारला होता, तोही प्रश्न विधानसभेत येऊ दिलेला नाहीये. म्हणजे विधानसभेमध्ये हा प्रश्न लागणार नाही त्याची काळजी PWDने पुरेपूर घेतली. प्रचंड पैसा खर्च केला. म्हणजे तेवढ्या पैशामध्ये एक 5-25 रस्ते सहज झाले असते. मात्र ही सगळी मॅनेजमेंट करण्यामध्ये त्यांनी तो पैसा ओतला. जिल्हा नियोजन समितीमध्ये 2 आमदारांनी म्हणजे सुनील भुसारा आणि दौलत दरोडा यांनी मागणी केली होती की या कामांची चौकशी करा. हे प्रकरण हे दाबलं गेलं. या दोन्ही आमदारांनी नंतर जाऊन काय केलं आता याची चर्चा सुरू आहे, कारण अजूनपर्यंत तरी चौकशीचे आदेश निघालेले नाहीत. PWD तिथेही यशस्वी झाली. आता चौकशी सुरू झाली व्हिजिलन्स डिपार्टमेंटची आणि चौकशी सुरू झाली आणि ती मॅनेजही झाली अशी ही चर्चा आता उघड झाली. म्हणजे सध्या ह्या प्रकरणाला व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे क्लीन चिट देणार आहे असं PWDचे अधिकारी सांगतायत. PWDचे ठेकेदार आम्ही सगळं काही मॅनेज केलंय असं सांगतायत. व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे AC अधीक्षक अभियंता सुरेंद्र टोकले हे मागच्या आठवड्यामध्ये जव्हारला आले होते. म्हणजे खरं तर ते चौकशीला आले होते की DD पाटील नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या पाहुणचाराला आले होते हे कळायला मार्ग नाही. कारण DD पाटील ते आपले पाहुणे आहेत किंवा आपल्या घरामधील खास व्यक्ती आहेत अशी ट्रीटमेंट देऊन त्यांची व्यवस्था करत होते. सुरेंद्र टोकले यांना जेव्हा आम्ही फोन केला, आम्हाला जेव्हा हे माहिती पडलं की सुरेंद्र टोकलेंसाठी 25 लाख रुपयांची
मांडवली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठेकेदारांकडून पैसे काढणं सुरू आहे. खोटी बिलं तयार करून त्याच्यातून पैसे काढून मग ते देणं सुरू आहे. पैशांची जमवाजमव सुरू आहे. सुरेंद्र टोपले यांना मी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रुटीन चेकिंगसाठी आलो होतो. व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे प्रत्येक महिन्याला नेमकी कामं काय चालतात, कशी चालतात याच्यावर वॉच ठेवण्यासाठी ते त्यांची एक व्हिजिट करतात. म्हणजे अशा अनेक व्हिजिट केल्या, त्यांना एकदाही पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार सापडलेला नाही हे विशेष आहे. तशा एक रुटीन व्हिजिटसाठी मी आलो होतो. मी काही तुम्ही तक्रारी केलेले रस्तेही तपासले असंही ते बोलले. आता ते ज्या रस्त्यांवर गेले होते त्या रस्त्यांवर ते ठेकेदारांना घेऊन गेले होते. डी पाटील सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्याबरोबर घेऊन गेले होते. तक्रार आम्ही केले, आदिवासी बांधवांनी केले, त्यांची निवेदन आम्ही टोपलेंना दिलेले आहेत. आम्हाला त्यांनी विचारलं नाही, आम्हाला बरोबर नेलं नाही. आम्हाला सांगितलं असतं तर नेमका भ्रष्टाचार कुठे झाला आहे, कोणती कागदपत्र बोगस आहेत, आम्ही त्याला पुराव्यानिशी दिले असतं. पण त्यांनी आदिवासी बांधवांना टाळलं, आम्हाला टाळलं. ते स्वतःच गेले. त्यामुळे संशयाला बराच वाव आहे. आता त्यांच्या किमतीला जी काही डी पाटील गँग होती ती डी पाटील आता असं पसरवते की हे सगळं प्रकरण 25 लाखांमध्ये मॅनेज झालंय आणि या लोकांनी कितीही आंदोलनं केली, कितीही उपोषणं केली तरी आता हा भ्रष्टाचार निघणार नाही. हा भ्रष्टाचार विषय संपलेला आहे. आता याच्यामध्ये खरं काय खोटं काय त्याची चौकशी आता आम्ही करतोय. कारण ही डीडी गँग जी आहे म्हणजे डी पाटील आहे ना, हा रोज एक नवीन नवीन अफवा पसरवतोय. हे त्याच्या एवढा खोटारडा माणूस पीडब्ल्यूडीच्या इतिहासात कधीही जन्माला आलेला नव्हता आणि येणार नाही. म्हणजे प्रत्येक मिनिटाला खोटं बोलतोय. त्याच्यामुळे नक्की त्यांनी 25 लाख दिलेत का ही नेहमीप्रमाणे सपकाळ यांना उल्लू बनवून पैसे काढण्यासाठी जो खेळ खेळतोय. ते प्रत्येक वेळेस पत्रकारांना पैसे द्यावे लागतील, मंत्र्याला पैसे द्यावे लागतील, जिल्हा अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, नियोजनला पैसे द्यावे लागतील असंच सांगून काही बोगस बिलं काढून सकपाळांच्या सह्या घेऊन सकपाळांना उल्लू बनवण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करत होता. म्हणजे सकपाळे आल्यापासून तोच उद्योग झाला. म्हणजे 1.5-2 वर्ष झाली असतील सकपाळ्यांना. त्याच्या आधी त्याचा उद्योग सुरू होताच. पण सकपाळीचा हा बळीचा बकरा भेटला. सकपाळ्यांना कुठलीही थाप मारली तर ती पसते असं त्याला वाटतंय. त्याच्यामुळे त्यांनी लुटलं. तोच प्रकार त्यांनी 25 लाख काढण्यासाठी केला असेल. करता निवृत्त झालं, आता करायचं काय. मग टोपलेंना 25 लाख द्यायचे असं सांगून ठेकेदारांना काही उल्लू बनवायचं, ठेकेदारांकडून पैसे घेतले असतील, सकपाळ्यांच्या माध्यमातून काही खोटी बोगस बिलं काढली असतील. आता बोगस बिलं काढायला सुरुवात झाली. टोल वसुली करायला पीडब्ल्यू मध्ये सुरुवात झालेली. त्याला टोल वसुली बोलतात पीडब्ल्यूचे ठेकेदार. काही त्याला बिलं काढायचे आणि त्याच्यासाठी म्हणजे हा भ्रष्टाचार गाजत असतानाही त्यांनी पैसे घ्यायला, टक्केवारी घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ व्हिजिलन्स डिपार्टमेंट हे त्यांनी खिचात घेतलं असं दिसतंय. खरं काय खोटं काय हे लवकरच कळेल. आम्ही त्याची चौकशी सुरू करतो. एक मात्र नक्की की भ्रष्ट ठेकेदारांपासून तर भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण छातीठोकपणे सांगतात की या प्रकरणामध्ये कुणावरही कारवाई होणार नाही. व्हिजिलन्स डिपार्टमेंटचा अहवाल हा मंत्रालयामध्ये क्लीन चिट प्रमाणे जाईल. असा काही प्रकार झालेलाच नाही असा अहवाल जाईल असं ते म्हणतात. आता हे 25 लाख नक्की टोपल्यांपर्यंत पोहोचलेत का याचा काही आपल्याकडे पुरावा नाही. काही कोणी पावत्या देऊन पैसे घेत नाही. आणि त्याच्यामध्ये डी पाटीलला सतत गाडीत होता, त्यामुळे गाडीत त्यांचं काय बोलणं झालं हे माहिती नाही. लवकर ते बाहेर पडेल. मात्र त्याच्यामध्ये काय चर्चा झाल्यात की ज्या मीटिंग टोपलेंबरोबर ठेकेदारांच्या झाल्यात, डी पाटलाच्या झाल्यात, त्याची तर चौकशी झाली. टोपलेंचे फोन कॉल्स, ठेकेदारांचे फोन कॉल्स, डी पाटलांचे फोन कॉल्स हे जर सगळं तपासलं. टोपले आले होते, सुरेंद्र टोपले त्या दिवसापासून तर ते जाईपर्यंत त्यांच्यासोबत कोण होते याची चौकशी जर महाराष्ट्र शासनाने केली म्हणजे खरं तर आम्ही मागणी करणार आहोत. कारण व्हिजिलन्स डिपार्टमेंट अशा पद्धतीने जर येत असेल चौकशीसाठी आणि ठेकेदारांचा पाहुणचार घेत असेल, निवृत्त झालेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बरोबर ठेवत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ती मागणी केलेली आहे की सुरेंद्र टोपले यांचा जो दौरा होता त्या कार्यकाळामध्ये नेमकं काय घडलंय. तर ठेकेदार म्हणतायत की 25 लाख रुपये जमा करून हे दिलेले आहे. सुरेंद्र टोपलेंवर 25 लाख घेतल्याचा आमचा आरोप नाही. मात्र हे सगळं धादान सत्य असताना ते धादान खोटं ठरवण्याचा प्रयत्न जर व्हिजिलन्स डिपार्टमेंट करत असेल तर ते काही पैसे न घेता करतील अशातला भाग नाही येतो. पैसे घेतलेच असतील पण ते तेव्हा
क्लिअर ठरेल. आता टोपलेनी पैसे घेतलेत की नाही हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. ते कसली चौकशी करायला आले होते, कोणत्या कामांची त्यांनी चौकशी केली, चौकशी करताना त्यांच्याबरोबर कोण ठेकेदार होते, भ्रष्ट अधिकारी त्यांच्याबरोबर का होते, तक्रारदारांना त्यांनी का बोलवलं नाही, ते क्लीन चिट देणार असं अधिकारी आता का सांगतायत, नेमकं काय घडलंय, अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. खरं तर आम्ही जेव्हा टोपलेंशी बोललो तेव्हा टोपले बोलले की मी रुटीन चौकशीसाठी आलो होतो. जे अधीक्षक अभियंता कांबळे आहेत, विलास कांबळे, त्यांना कधीही फोन करा, ते सांगतात व्हिजिलन्स डिपार्टमेंट याची चौकशी करतोय. नेमकं खोटं कोण बोलते? टोपले जर व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे अधीक्षक अभियंता आहेत, ते जे जव्हारमध्ये येत आहेत, ते जर पाचघरला जात आहेत, गारगाव पर्ली विभागामध्ये ते फिरत आहेत आणि ते म्हणतात रुटीन चौकशी आहे. अधीक्षक अभियंता म्हणतात की हे प्रकरण आता व्हिजिलन्स डिपार्टमेंटकडे आहे. डी.टी. पाटील गँग म्हणते की आता व्हिजिलन्स डिपार्टमेंटने क्लीन चिट देण्याच्या प्रयत्नात आहे. नेमकं घडलंय काय घडतंय काय? टोपलेंसारख्या अधिकाऱ्यांवर आता संशय व्यक्त केला जातोय. ही खरं तर संतापजनक घटना आहे, कारण आदिवासींचे रस्ते खाल्ले आहेत आणि टोपले हेही आदिवासी आहेत आणि ते विशेष म्हणजे विक्रमगड तालुक्यातील आहेत. आणि असं असताना ते जर भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असतील तर मात्र त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उभं करणं गरजेचं आहे. या भागामध्ये रस्ते झाले नाही हे स्पष्ट आहे, रस्ते न करता बिला निघालीत हेही स्पष्ट आहे. त्याचं कारण असं की आता रस्ते करायला, म्हणजे 2017ला बिल निघाले त्याचं काम आता सुरू झालंय, 2018ला बिल निघाले त्याचं काम आता सुरू झालंय. म्हणजे खरं तर या टोपले साहेबांनी इथे आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे नोंदवून मग जायला पाहिजे होतं, त्याच्यावर अहवाल द्यायला पाहिजे होता. मात्र ते जर म्हणत असले की रस्ते झालेत आणि तक्रारदार चुकीचे आहेत तर मात्र कमाल आहे. आता हे सगळं सत्य असताना, सगळं उघड झालं असताना, प्रत्येक आदिवासी बांधव बोलत असताना हे महाशय कोणत्या आधारे क्लीन चिट देणार आहेत? खरं तर व्हिजिलन्स डिपार्टमेंटची पार आब्रू, त्याला बोलते इज्जत, ती आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये अक्षरशः घालवलेली आहे. म्हणजे व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या आब्रूची लक्तर महाराष्ट्राच्या वेशीवर टांगण्याचं चांगलं पवित्र काम हे प्रशांत बंबनी केलं. म्हणजे आमच्या फेसबुक पेजवर त्यांचा व्हिडिओ आहे, विधानसभेत ते काय बोलते, हे व्हिजिलन्स डिपार्टमेंट नेमकं काय करत आहे? कितीही तक्रारी करा, उपयोग नाही, हे पैसे खाण्याचं काम करत आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन व्हिजिलन्स डिपार्टमेंट नेमकं का पोचतंय असा प्रश्न त्यांनी विचारला होता. खरं तर हे सगळं प्रकरण प्रशांत बंब बोलत असताना आमचे जव्हार, शहापूर इथले जे आमदार आहेत हे महाशय तोंड लपवत फिरत होते की एक आमदार भ्रष्टाचारावर आग पकड करतोय आणि आमच्या मतदारसंघामध्ये याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार असताना आम्ही बोलू शकत नाहीत, याची त्यांना खंत असावी. तेवढी तरी लाज वाटली, हे बरं वाटलं. त्यांनी पण हा विषय जर उचलला असता तर आज हा भ्रष्टाचार नेस्तनाबूत झाला असता. मात्र व्हिजिलन्स डिपार्टमेंट म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीने जे वागत नव्हतं त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीने वागतंय. कारण मंत्री अशोक चव्हाण जे काँग्रेसचे आहेत यांनी अक्षरशः या डिपार्टमेंटची वाट लावली. जे प्रशांत बंब बोलले त्याच्यातला शब्द न शब्द खरा आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेची चीड आहे की PWDचे अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीत, म्हणजे छगन भुजबळांच्या कारकिर्दीने जेवढा भ्रष्टाचार झाला, चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर कळस चढवला होता, त्याच्याही पेक्षा जास्त भ्रष्टाचार हा अशोक चव्हाणांच्या कारकिर्दीत आहे. या अशोक चव्हाणांना भ्रष्टाचारी अधिकारी आवडतात, लाच देणारे अधिकारी आवडतात आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्र सत्यानाश लावला आहे. जव्हार मोखाड्याची तर त्यांनी विल्हेवाट लावलेली आहे आणि म्हणून त्यांचा जो संताप जो होता प्रशांत बंबचा तो अभिनंदनीय होता. लोकांना ते आवडलं. म्हणजे हजारो लोकांनी तो व्हिडिओ शेअर केलाय. या अख्ख्या विधानसभेमध्ये आमदार प्रशांत बंब यांनी हे अधिवेशन खऱ्या अर्थाने गाजवलं. अधिवेशनाला जाण्यापूर्वी 1.5 महिना आधीच प्रशांत बंबकडे हे सगळं प्रकरण मी दिलं होतं. मी स्वतः प्रशांत बंब साहेबांशी बोललो होतो. माझे आमदार पांडुरंग बरोरा हे स्वतः प्रशांत बंब यांच्याशी बोलले होते आणि ही सगळी माहिती जी होती ती आम्ही त्यांना दिली होती की हे व्हिजिलन्स डिपार्टमेंट गेल्या 10 वर्षापासून जव्हार PWD मध्ये येत आहे, चौकशी करतंय आणि एक रुपयाचाही भ्रष्टाचार सापडत नाही. हे विशेष आहे. म्हणजे माझा दावा आहे जव्हार PWD मध्ये जेवढी बिलं आहेत त्याच्यामध्ये 90% बिलांना जोडलेले कागद हे खोटे आहेत
आणि 90% बिलं ही बोगस आहेत. व्हिजिलन्स डिपार्टमेंट हजार वेळा येऊन गेला असेल, एकाही अधिकाऱ्याला एकही कागद सापडला नाही. कारण हे फक्त मौज मजा करायला येतात. हे सहलीसाठी जव्हारमध्ये येतात, पाकिटं घेतात आणि निघून जातात. म्हणजे कोरोना काळामध्ये ह्या लोकांनी केलेल्या कामांच्या तक्रारी झाल्या की 117 कोटींची बिलं निघाली. त्याच्या आधी 2010 पासून 2021 पर्यंत 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय. जव्हार पीडब्ल्यूडी मधला भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. मात्र कोकण भवनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना तो दिसत नाही. विशेष म्हणजे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे सगळं काही माहिती आहे. ते फक्त तक्रारीची वाढ करत असतात. म्हणजे आमच्यासारख्यांनी कोणी तक्रार केली की तक्रार केल्यानंतर तात्काळ जव्हारला धाव घ्यायची, कारवाई करायची धमकी द्यायची, पैसे काढायचे आणि निघून जायचं. हे व्हिजिलन्स डिपार्टमेंटचं एकमेव काम आहे. म्हणजे कोकण भवनला आतापर्यंत जे अधीक्षक अभियंता आले आहेत त्या सगळ्यांनी हे प्रकार केलेले आहेत. जे जे चौकशीला येतात ते पैसे घेऊन जातात. व्हिजिलन्स डिपार्टमेंट प्रत्येक वेळेस क्लीन चिट कशी देते? म्हणजे 10 वर्षात तुम्हाला एकही भ्रष्टाचार सापडला नाही. आम्ही एवढे रस्त्याचे भ्रष्टाचार काढले आहेत, पुरावे तुम्हाला देतोय, त्या ठेकेदारांनी कामं करायला लावलीत आणि तुम्ही मात्र विकले जात आहे. हा काय प्रकार आहे? तक्रार आल्यानंतर ही लोक ह्या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना ब्लॅकमेल करतात आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंटनी खरं तर ह्या तक्रारींचा निपटारा करायला पाहिजे, भ्रष्टाचारांवर कारवाई करायला पाहिजे. याच्यासाठी हे डिपार्टमेंट तयार केलं आहे. मात्र हे लोक भ्रष्टाचारांना पोचतात. व्हिजिलन्स डिपार्टमेंटचं नेमकं काम काय? हा विभाग शासनाने का निर्माण केलाय? शासन अधिकाऱ्यांना गलेलट्ट पगार देत आहे. मात्र जेवढे भ्रष्टाचारी पीडब्ल्यूडी मध्ये नाहीये त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी हे व्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये आहेत असं आता म्हणावं लागेल. कारण अख्खं व्हिजिलन्स डिपार्टमेंट या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोचतंय. म्हणजे मी आतापर्यंत 6 तक्रारी केल्यात. या 6 पैकी 6 तक्रारींना कुठल्याही प्रकारचं व्हिजिलन्स डिपार्टमेंटनी उत्तर दिले नाही, कारवाई केली नाही. म्हणजे आता सुरेंद्र टोपले आले होते तेव्हा मला वाटलं होतं की आम्हाला बोलवतील, आमची समस्या ऐकून घेतील, आम्ही जे पुरावे देतो तो घेतील, कुठे कुठे रस्त्यांचं काय काय झालं ते आम्हाला घेऊन शोधतील. मात्र तसं न करता ते ठेकेदारांना घेऊन गेले होते आणि ठेकेदारांना घेऊन गेल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्या आता बाहेर येत आहेत. खरं तर हे सुरेंद्र टोपलेंना अत्यंत बदनामी करत आहे. खरं तर सुरेंद्र टोपले हे विक्रमगडचे आहेत. विक्रमगडचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढला होता. इमारती न बांधता पैसे खाल्ले होते. तिथला एक डेप्युटी इंजिनियर जेलमध्ये गेला होता. कार्यकारी अभियंता पालवे यांचं अजूनही हायकोर्टामध्ये प्रकरण चालू आहे. त्यांनी हायकोर्टामध्ये आत्ता अर्ज केलाय. काय अर्ज केलाय? ते म्हणतायत की मी या भ्रष्टाचाराला जबाबदार नाही, त्यामुळे माझं प्रकरण वगळावं. महाराष्ट्र शासनाने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेले नाहीत. म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे सगळं प्रकरण बाहेर येऊनही डेप्युटी इंजिनियर पासून सगळे जेलमध्ये गेल्यानंतरही ह्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हे चंद्रकांत पाटलांनी दिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे भाजपचे मंत्री होते, बांधकाम मंत्री, त्यांनी दिले नव्हते. अशोक चव्हाणांनी द्यायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं आता या पालवेंनाही क्लीन चिट मिळेल असं दिसतंय. तर ते हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे विषय. म्हणजे हा विक्रमगडचा भ्रष्टाचार आम्ही हायकोर्टापर्यंत पोहोचवला हे सुरेंद्र टोपलेला सगळं माहिती आहे. खरं सुरेंद्र टोपले हे चांगल्या सुशिक्षित घराण्यातील आहे. त्यांचे वडील लक्ष्मण टोपले हे मुख्याध्यापक होते, आदर्श शिक्षक आहेत, लेखक होते. आमच्या मशाल दिवाळी अंकातून त्यांनी अनेक वेळा लिखाण केलंय, अनेक कथा लिहिल्या, चांगले ते कथाकार आहेत. त्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर आणि एवढ्या उच्च पदावर पोहोचल्यानंतर ते तर अशा पद्धतीने भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालत असतील तर खरंच हे आम्हाला शर्मेचं वाटतंय. म्हणजे विक्रमगड तालुक्यातील गावं लुटली गेली. मोखाड्यामधला भ्रष्टाचार हा पराकोटीला पोहोचला. म्हणजे सध्या जव्हार डिपार्टमेंटमध्ये 1 नंबरचा जर भ्रष्टाचार असेल तर तो मोखाडा तालुक्यात झालाय. शेकडो कोटींची बिलं निघाली. जव्हारची तीच परिस्थिती आहे. वाडा तर आम्ही रोज काढतोय. म्हणजे आदिवासी गावं लुटली असताना एक आदिवासी अधिकारी कशा पद्धतीने चौकशा करतोय हे जर तपासलं तर ते अत्यंत क्लेशदायक आहे. म्हणजे आम्ही सुरेंद्र टोपलेंकडून खूप अपेक्षा आहे की तुमच्यासारखे अधिकारी, चांगल्या घरातून तुम्ही आलेले आहात, चांगले संस्कार तुमच्यावर झालेले आहेत. तुम्ही जर भ्रष्टाचारांच्या गोतावळ्यात जर फिरणार असाल आणि तुम्ही जर क्लीन चिट देणार असाल तर मला तुम्हाला चॅलेंज आहे. मी केलेले आरोप जर खोटे असतील तर मला शिक्षा जरूर करा.
माझ्यावर कारवाई तुम्ही जरूर करा. पण जर तुम्ही हे सगळं पुरावे दिल्यानंतर ते क्लीन चिट देणार असाल तर आजपासून सांगतोय, आयुष्यभर तुम्ही कुठे पैसा कमावलाय, किती पैसा कमावताय, कुठे फ्लॅट घेतलेत, कुठे बंगले बांधलेत, कुठे जमिनी घेतल्यात याची चौकशी करत राहील. म्हणजे अख्खी शोध पत्रिका पणाला लावेल आणि तुमच्या भ्रष्टाचाराचे पाढे मी रोज वाचेन. हिंमत असेल तर आता क्लीन चिट देऊन दाखवा. तुमच्यावर 25 लाखाचा आरोप होतोय. मी स्वतः तुमच्याशी फोनवर बोललोय की डी पाटील असं बोलतोय. त्याच्यानंतर तुमची कुठलीही प्रतिक्रिया नाही. उलट ठेकेदार म्हणतात कितीही आंदोलन करा, काहीही होणार नाही. कसं होत नाही ते आता आम्ही बघतो. हे रस्ते खाल्ले, बोगस बिलं काढली आणि तरी सुद्धा व्हिजिलन्स डिपार्टमेंट जर या पद्धतीने वागत असेल तर आदिवासी बांधवांनी नेमकं पाहायचं कोणाकडे अपेक्षा नाही. जे जे आदिवासी समाजातले अधिकारी मोठे झालेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाकडे पाठ फिरवली आणि म्हणून आदिवासी समाज आजही उपाशीपोटी झोपतोय, आजही विकासापासून वंचित राहतोय. खरं तर या मोठ्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी होती. आज त्यांच्याकडे आम्ही आशेने पाहतोय. मात्र तेच जर या पद्धतीने बघत असतील, म्हणजे खरं तर मला टोपलेंवर माझा आरोप आहे की सुरेंद्र टोपले हे अधीक्षक अभियंता आहेत, पीडब्ल्यू मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. आज किती आदिवासी ठेकेदार पीडब्ल्यू मध्ये आहेत, किती अधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की पीडब्ल्यूडी मध्ये आमच्या आदिवासी लोकांनाही काम द्या. आदिवासी आजही त्या ठेकेदारांकडे मजूर म्हणून काम करतोय. तुम्ही उच्च पदावर पोहोचलात, एक ठेकेदार निर्माण करू नाही शकला. जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये आदिवासी ठेकेदार हा शोधून सापडणार नाही. आदिवासींची लुटमार करणारे बरेच ठेकेदार आहेत, त्याच्यापैकी एकही आदिवासी नाही. तुम्ही एकालाही काम देऊ शकला नाही. उलट ज्यांनी ही आदिवासी गावं लुटली त्यांना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर मात्र आम्हालाही विचार करावा लागेल की तुमचा किती आदर करायचा, तुमचा किती मान द्यायचा, तुम्हाला किती सन्मान करायचा. तुम्ही फक्त क्लीन चिट द्या. तुमची चौकशी तर प्रामाणिकपणे जर होणार नसेल, पारदर्शकपणे, जिथे कामं झाली तिथे झालीत. पण आता जे रस्ते होतात त्याचा अर्थ काय? तुम्ही त्या रस्त्यावर जाऊन आला, एकावरही जर गुन्हा दाखल होणार नसेल आणि चौकशीमध्ये जर हे रस्ते झालेत म्हणून तुम्ही जर दाखवणार असाल तर हे पाप आहे. पीडब्ल्यूडीचा पैसा ज्याने ज्याने खाल्लाय, आदिवासी बांधवांचा पैसा ज्याने ज्याने खाल्लाय, तो त्यांना कधीही लखलाभ झालेला नाही. छगन भुजबळ हे उत्तम उदाहरण आहे. अख्ख्या आयुष्याची राजकीय कारकीर्द त्यांनी संपून घेतली. त्याच्यामुळं आदिवासींचा पैसा खाणाऱ्यांना कोणालाही तो पचत नाही. आम्ही तो पचून देणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, हे जे अधीक्षक अभियंता कांबळे, विलास कांबळे आणि एकीकडे जे सकपाळे आहेत, यांना आता कोणीही विश्वास राहिलेला नाही यांच्यावर. यांना कोणीही आता विश्वासात घेत नाहीये. सुरेंद्र टोपलेंवर विश्वास होता, तोही आता उडालाय. म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा. IITI कडे पाहिजे तर द्या. मागच्या वेळेस IITने आमच्याच निवेदनावरनं, आमच्याच सांगण्यावरनं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी ती चौकशी नेमली होती. त्याच्यामध्ये आम्ही 100 कोटीचा आरोप केला होता, तो 187 कोटीचा निघाला. अजूनही ते प्रकरण पेंडिंग आहे. अजूनही हे हायकोर्टापर्यंत ते प्रकरण पोहोचलेलं आहे, कोर्टामध्ये अजूनही चालू आहे. ससाणे सारखा डेप्युटी इंजिनियर जेलमध्ये गेला, निलंबित झाला. अनेकांवर त्याच्यावर कारवाया झाल्या. जर खरोखर शासनाला वाटत असेल, या अशोक चव्हाणांना वाटत असेल की जव्हार पीडब्ल्यू मधला भ्रष्टाचार मिटावा, प्रशांत बंब सारखे आमदार ज्या तुमच्या आबरूची लक्तरे काढतायत ते जर थांबवावं असं जर वाटत असेल तर हे प्रकरण आता SIT कडे किंवा IIT कडे देणं गरजेचं आहे. अधीक्षक अभियंता कांबळे हे DD पाटील सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोचतायत. म्हणजे खरं तर निवृत्त झाल्यानंतरही त्यांना अजून ते डिपार्टमेंट का सांभाळतंय त्याची उत्तर आता मिळाली. विधानसभेतले आमदार मॅनेज केले, विधानसभेत प्रश्न येऊ दिला नाही. कुठल्या पैशांवर? पीडब्ल्यूडीच्या पैशांवर. DD पाटील या सगळ्या मॅनेजमेंटच्या प्रक्रियेत राहावा हे AC कांबळेंना का वाटतंय? निवृत्त झाल्यानंतरही या DD पाटलाची लुडबुड तिथे का आहे? आता तो ठेकेदारीमध्ये उतरलाय, ठेकेदार घेतोय, काही लोकांशी पार्टनरशिप करतोय. मोहिते नावाचा कोणतरी ठेकेदार, त्याच्याशी आता त्यांनी कामं घेतलेली आहेत. अनेक लोकांबरोबर त्याची पार्टनरशिप सुरू आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना हे जर विलास कांबळे पोसत असतील तर पीडब्ल्यूडीचं दिवाळ निघेल. सुरेंद्र कांबळे, म्हणजे तुम्हाला विनंती आहे, ही माझी शेवटची विनंती असेल, याच्यानंतर मी सुरुवात करणार आहे.
मी जे निवेदन दिलंय त्याच्यामध्ये 85 कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असं आमचं पहिलं म्हणणं होतं. आता 160 कामं झाले, पण माझ्या पहिल्याच निवेदनावर मी ठाम राहतोय. 85 कामांची कागदपत्र तुम्ही मागवा. ही कागदपत्र मागवताना जिल्हा परिषदेने केलेली कामं, पीडब्ल्यूने केलेली कामं, आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांचं वेगळं बांधकाम खातं आहे त्याच्यात ती कागद, नाबार्डमधून केलेली कामं, वेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांतून आमच्या 133 गावांमध्ये झालेल्या सगळ्या कामांची कागदपत्र मागवा. जव्हार पीडब्ल्यूच्या बिलांची तपासणी करा. आम्ही जे 31 मागण्या केलेल्या त्या तुमच्याकडे आम्ही पाठवलेल्या आहेत. त्या 31 मागण्यांवर विचार करा. पूर्ण माहिती घेऊन पूर्ण रस्त्यांची चौकशी करा आणि तात्काळ कारवाई करा. जे रस्ते न करताच जी बिलं काढण्याची जी पद्धत निर्माण झाली ही तुमच्या आशीर्वादाने झाली. व्हिजिलन्स डिपार्टमेंट गप्प आहे. व्हिजिलन्स डिपार्टमेंट पैसे खात आहे. व्हिजिलन्स डिपार्टमेंटला हप्ते दिले जातात म्हणून यांची हिंमत होते. हे बंद करायचं असेल तर आता जी बिलं निघालेली आहे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. गावात ठेकेदारांना घेऊन जाऊ नका. डीडी पाटलासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेऊन जाऊ नका. जिथे जिथे त्या गावाची तक्रार केली त्या गावातील नागरिकांना जाऊन विचारा. त्या गावातील आदिवासी बांधवांना विचारा ते काय बोलतात ते बघा. ते कोणाची नावं घेतात ते बघा. ती लोक घाबरत नाही. थेट ठेकेदारांची नावं घेतात, थेट आमदाराचं नाव घेतात. त्यांचे स्टेटमेंट घ्या, त्या रस्त्यांचे पंचनामे करा आणि गुन्हे नोंदवा. तिसरी मागणी आमची, ज्या आदिवासी संघर्ष समितीने गेले 60-65 दिवस लढा चालवलाय, आता ते उपोषणाला बसतायत, त्यांना तुम्ही बोलवा. त्यांच्या काय मागण्या आहेत ते घ्या. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांनी कुठले पुरावे दिलेत त्याची मागणी करा. रस्ता जर नियमानुसार झाला असेल तर क्लीन चिट द्यायला हरकत नाही. पण माझं चॅलेंज आहे, एक जरी रस्ता नियमानुसार जे झालेत ते झालेले नाही तर विषय संपलेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. पण जे रस्ते झालेत ते जर नियमानुसार झाले असतील तर मी आज पत्रकारिता बंद करेन. कुठलाही रस्ता 85 पैकी घ्या तुम्ही. 85 पैकी कुठल्याही 2 रस्त्यांवर तुम्ही चला, 5 रस्त्यांवर चला. तो रस्ता जर नियमानुसार जर झाला असेल तर मी आज पत्रकारिता बंद करेन. हे माझं चॅलेंज आहे. त्यामुळे क्लीन चिट देण्याच्या भानगडीत पडू नका. 133 गावांमध्ये जाऊन, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक पाड्यात जाऊन लोकांचं स्टेटमेंट नोंदवून बातम्या केलेल्या आहेत. याच चॅनल ते सगळे आहेत ते बघा. तुम्हाला मी त्या रोज पाठवतोय. त्याच्यापासून काय बोध घ्यायचा तो घ्या. आदिवासी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही चौकशा केल्या ते पचून गेले, आता ते पचणार नाही. मला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्हीही आदिवासी आहात. आदिवासी बांधवांमध्ये एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही गेलात, तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. पण तुमचा फायदा थोडा तरी आदिवासी बांधवांना झाला पाहिजे. ज्या प्रकरणाबद्दल कोणी बोलत नाही, ज्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलत नाही, तो विषय सोडून द्या. पण ज्या प्रकरणाबाबत आदिवासी बांधव बोलतात, आदिवासी बांधव आधी विकासापासून वंचित आहेत, 75 वर्ष झाली आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत. अख्खी पीडब्ल्यूडी तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवलं तर हे सगळे अधीक्षक अभियंत्यांपासून तर कार्यकारी अभियंत्यांपर्यंत सगळे तुम्ही जेलमध्ये घालू शकता. या डीडी पाटलांची सगळी प्रॉपर्टी जप्त करून तुम्ही हे सगळे रस्ते करू शकता. शेकडो कोटीची प्रॉपर्टी यांनी कमावले. पण तुम्ही जर 5-25 लाखामध्ये जर पटत असाल आणि कारवाई थांबवत असाल आणि क्लीन चिट देणार असाल तर हे पाप आहे. ते पाप तुम्ही करू नका एवढंच सांगतोय. म्हणजे आतापर्यंत आम्ही बघितलंय आदिवासी विकासाचे मारेकरी कोण, तर ते अधिकारीच आहेत. विशेषतः आदिवासी अधिकारी. जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये 70% कर्मचारी हे आदिवासी आहेत. ते शिपायापासून तर डेप्युटी इंजिनियर पर्यंत आदिवासी बांधवांच्या हातामध्ये सगळा चार्ज असताना आदिवासी गावं लुटली कशी जातात हा मोठा प्रश्न आहे. हे सगळे मोठे मोठे तुम्ही लोक अधिकार पदावर असताना अजूनही आदिवासी बांधव ठेकेदाराच्या हाताखाली, भ्रष्ट ठेकेदाराच्या हाताखाली मजूरकर म्हणून काम करतोय. हे खरं तर तुम्हाला सगळ्यांना लांछनास्पद आहे. आदिवासी विकासाचे तुम्ही मारेकरी होऊ नका हीच तुम्हाला विनंती करतोय. आणि ह्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करा, कागदपत्रांची पडताळणी करा. अगदी जिथे मदत वाटेल तिथे आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत. जिथे जी कागदपत्र पाहिजे ती तुम्हाला मिळत नसतील ती कागदपत्र आमच्याकडे आहेत, ती आम्ही तुम्हाला देतोय. तुम्हाला आम्ही रस्त्यांवर घेऊन जातोय. आमचं चुकत असेल तर आमचा कान पिळण्याचा अधिकार तुम्हाला जरूर आहे. मात्र आमच्या आदिवासी बांधवांचा कान पिळताना तुमचा हात जर त्यांच्या मानेजवळ येऊन
त्यांच्या विकासाच्या संकल्पनाचा गळा तुम्ही घोटणार असाल तर आम्हीही शांत बसणार नाही, हीच एवढीच तुम्हाला विनंती करतोय. आणि एवढंच सांगतोय की हे पाप आहे. क्लीन चिट देणं हे पाप आहे. भ्रष्टाचार झालेला आहे, आता तो उघड झालेला आहे. जव्हार पीडब्ल्यूडीमध्ये काय चाललंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि हे सगळं माहीत असताना तुम्हाला ते दिसत नसेल आणि तुम्ही जर चौकशीतून अटक करणार असेल तर व्हिजिलन्स डिपार्टमेंट, तुम्ही तिथे अधीक्षक अभियंता पदावर बसण्यामध्ये आम्हाला काहीही त्याच्यामध्ये भूषणावं वाटत नाही. खरं तर आमच्या विक्रमगडचा माणूस एवढ्या मोठ्या पदावर आहे याचा आम्हाला आजपर्यंत अभिमान वाटत होता. लक्ष्मण टोकले सरांचा आम्हाला आधी अभिमान आहे, तसा तो तुमचाही अभिमान होता. तो अभिमान आम्हाला शेवटपर्यंत वाटू द्यावा, तो त्यामध्ये कुठेही कमी होऊ नये एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.